सातत्याने या ना त्या असुविधेने चर्चेत येणारं अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेलं आहे आणि त्याचं कारण जर आपण पाहिलं तर या रुग्णालयामध्ये वॉर्ड क्रमांक 6 मध्ये एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी एका बेडवर जे आहे ते 2 रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जात आहेत। अत्यंत गंभीर असा संपूर्ण प्रकार हा समोर आलेला आहे। आताच नाही तर अनेकदा जेव्हा रुग्णांची गर्दी रुग्णालयामध्ये वाढते त्यावेळेस अशा पद्धतीनं या संपूर्ण गोरगरीब रुग्णांना जे आहे ते एका बेडवर 2 रुग्णांवर उपचार केले जात आहेत। दुसरीकडे कोरोना काळात कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेलं फ्री फ्रॅग अत्याधुनिक रुग्णालय दुसरीकडे धूळखात पडलेलं आहे, परंतु या ठिकाणी मात्र एका बेडवर 2 रुग्णांवर उपचार करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अक्षरशः काही रुग्णांवर तर खाली गाद्या टाकून जे आहे ते या ठिकाणी उपचार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण या वार्डमध्ये किंवा मग या रुग्णालयाच्या या भागामध्ये दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे आणि अशा दुर्गंधीमध्ये डॉक्टरांना या ठिकाणी काम करावं लागतं आणि दुसरीकडे रुग्णांवर जे आहे ते उपचार केले जात आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी दुर्गंधी देखील मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे। बघा, हे छोटे ग्रामीण भागामधून आलेले संपूर्ण हे रुग्ण आहे आणि अशा पद्धतीनं त्यांच्यावर उपचार केले जात आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। कुठून आले काका तुम्ही, काय झालंय? चिखलदरा मागला स्नेक बाईट रात्री 2 लोकांना उपचार केले जाते एका बेडवर? हा, एका बेडवर 2 लोकांना केला। काय त्रास आहे तुम्हाला? सापाने चावला मला। शक्य आहे का असं दोघांना एका बेडवर झोपवून? नाही, सिंगलच पाहिजे होतं, स्पेशल बेडच पाहिजे होतं। दुर्गंधी देखील या भागात पसरलेली आहे। हो हो, दुर्गंधीत आहे। हे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं जे आहे ते रुग्णांवर उपचार केले जात आहे। बघा, 2 रुग्ण आहेत एकाच ठिकाणी एकाच बेडवर। कुठून आले काका तुम्ही? इथंच राहतो, इच्छाच कर्मचारी आहे। इच्छा जो इंचार्ज आहे डॉक्टर, तो बिना रिपोर्टापासून सुट्ट्या देऊन देतो। हे माझी सुट्टीचा रिपोर्ट, रात्री भरती झालं, सकाळी दुसऱ्या दिवशी आणखी तब्येत बिघडली। हे काय उपचार आहे? काय कर्मचाऱ्याचा उपचार होत नाही आहे। तुम्ही कर्मचारी आहे या रुग्णालयातले? हे एवढा मोठा आय कार्ड काचा आहे? घ्या, सांगा ना तुम्ही। एका बेडवर 2 जणांवर उपचार केले जातात, हे योग्य नाही आहे। बघू शकतो आपण गोरगरीब कर्मचारी आहेत या रुग्णालयात काम करणारे। या रुग्णालयात जर त्या कर्मचाऱ्यांना जर अशी वागणूक आणि अशा पद्धतीनं जर होत असेल, कोणती रिपोर्ट पाहिलेली नाही आहे ना, CBC पाहिली आहे, KFT पाहिली आहे ना, ECGचे रिपोर्ट पाहिलेली आहे, डायरेक्ट सुट्टी। तर मग पाहिला काय तू? मग कशी काय सुट्टी देऊन राहिला? दुसऱ्या दिवशी आणखी माझी तब्येत खराब झाली, मी मेलो तर ह्या भरून देईन का दवाखाना? मला लेकरं वाडा कोण पोचणार? दुसरीकडे अशा पद्धतीनं रुग्णांवर उपचार चालू आहे। दादा, केव्हापासून तुम्ही खाली झोपलेले आहेत? कालपासून। का बरं बेड दिला नाही का तुम्हाला? नाही, काय म्हणाल डॉक्टर? आहेच ना, अवेलेबल नाही। तुमचे नाते काय काय? आणि सॉफ्टडाऊनचा झाला होता काल रात्री, इथं थोडेसे भांडणं पण झाले। बेड आहे नाही म्हणे, बाकीचं काय करायचं तुम्ही करा म्हणे, कोणालाही फोन लावा म्हणे। दुर्गंधी देखील पसरल्याचं खूप दुर्गंधी होती, म्हणजे तपा करायला कोणी आहे नाही सर इथं। स्वच्छता होत नाही? नाही, कालपासून तर मला दिसलीच नाही तर कोणी स्वच्छता केली म्हणून। काही काय त्रास होता जी? काय स्वच्छता काय नाही म्हटलं तू? हे झाडझूड नाही का, काहीच नाही आहे। तू पण उपचार घ्यायला आली काही? ते हो, माझा मुलगा आहे ना जी। एका बेडवर दोघांना उपचार केले जातात या ठिकाणी? हो, दोघं आहे, एका अत्यंत वाईट परिस्थिती। कर्मचारीच आमच्या सर्किट होत आहे। काय रात्री पण म्हटलं जे होत ते करा म्हणे तुम्ही म्हणे, कोणालाही फोन लावा म्हणे। आपण बघू शकतो जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे गोरगरीब रुग्णांसाठी उपचारासाठी आशेचा किरण असतो। अमरावतीच्या कानाकोपऱ्यापासून मेळघाटपासून तर इकडे वरुडपासनं संपूर्ण रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात, परंतु वागणूक चांगली मिळत नसल्याचं रुग्णांचं म्हणणं आहे। गंभीर बाब म्हणजे एका बेडवर जे आहेत ते 2 रुग्णांवर उपचार केले जात आहेत। कशा पद्धतीने उपचार घ्यावे असा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे। दुसरीकडे अशा पद्धतीनं जमिनीवर झोपून जे आहेत ते रुग्णांना या ठिकाणी उपचार घ्यावे लागत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।